मस्त ना, मस्तच असायला बघा. नक्ष पण रेडी झालंय आणि हे बघा सर्व पसारा. आता हे काय केलं आहे हे तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही कालची जाऊन व्हिडिओ बघा तर तुम्हाला समजेल आम्ही काय करत होतो. काल रात्री आज नक्षचा फॅन्सी ड्रेस आहे म्हणून आम्ही काल रात्री बसून हे फॅन्सी ड्रेसची तयारी करत होते. सर्व बऱ्यापैकी झाले. आता बाकीचं काम बनवास करणार आहे. नक्षू फुल कॉन्फिडन्सने बोलायचं आणि जोराने आवाज करून बोलायचं. ठीक आहे. बेस्ट ऑफ लक. चल तर मी निघतोय ऑफिसला जाण्यासाठी फटाफटा. बाय बाय बाय. चला नक्षला बाय केलं आहे. मी निघालो आहे. आज रात्री मला जायचं आहे एअरपोर्टला, इंटरनॅशनल एअरपोर्टला. कारण की मिलू येतो आहे इराणवरून, टर्कीवरून. सॉरी, मिलू येतो आहे इराणवरून. तर त्यासाठी आज त्याला घ्यायला जायचं मला एअरपोर्टसाठी. तो 9 महिन्यानंतर येणार आहे आणि मग तो येणार. मग आम्ही सोबत ट्रेननी एकत्र येणार पालघरला येणार, जेवणार घरी आपल्या आणि मग जाणार मी त्याला रात्री दांडीला सोडण्यासाठी. कारण की गाडीच घेऊन जाणार होतो पण गाडीमध्ये ट्रॅफिक जास्त लागणार मुंबईमध्ये म्हणून त्याला मला ट्रेन येऊ आणि मग इथे तुला सोडतो. तो बोला ठीक आहे चालेल. त्याला आता रिक्षा पकडू पटकन. आज ट्रेन आले पालघरला ऑन टाईम आणि आता अंधेरीला पोचता 10 वाजले. हालत खराब आहे हा. एवढी ट्रेन लेट आणि ते पण प्लॅटफॉर्म क्रमांक 8वर आलं. पूर्ण प्लॅटफॉर्म चालायचं. हालत खराब आहे. बोरिवली लोकल आली आहे. त्या लोकलकडे त्यानंतर कधी माहिती आणि ऑलरेडी 10:03 बघा. धावा लवकर चला भेटावा पाहिजे. साईड प्लीज. भेटलं. चलो भाई अंदर चलो. आपले बाप तुमच्यासोबत पण असं होतं का की ज्या दिवशी ऑफिसमधून लवकर निघायचं असतं. मी तुम्हाला आधी बोलतो मला एअरपोर्टला मला मिलूला गेला जायचं आहे. नेमकी आज जायचं आहे आणि आजच लेट. हे काय आहे यार. ज्या दिवशी पुढे लवकर निघायचं असेल त्या दिवशी लेट नेमकी होते. टाईम बघा 10 वाजून 17 मिनिट झालेत आणि अजूनपर्यंत ऑफिसला पोहोचतो नाही. 5 मिनिटात पोहोचणार ऑफिसला. 9चा ऑफिस टाईम माझा आणि मी आज एवढा लेट पोहोचतो आहे. फायनली आता ऑफिसमध्ये निघालो आहे. टाईम झाला 7:15 वाजलेत आणि मला जायचं होतं आज एअरपोर्टला. जो माझा मित्र येतो इराणवरून 9 महिन्यानंतर त्याला घेण्यासाठी. तर काय मला पॉसिबल झालं नाही कारण की तुम्ही सकाळी टाईम बघितलं मी 10:25ला ऑफिसवर पोहोचलो आहे. सकाळी फ्लाईट आणि खूप लेट झाली आहे. तर म्हणून आता निघालो आहे आणि आता त्याला बोललं की तू अंधेरीला प्लॅटफॉर्म क्रमांक 8वर उभं राहा. ज्या लोकसिटीने आपण रोज जातो आहे त्याच गाडीने त्याला घेऊन जावं लागणार आहे आणि त्याच्याकडे 4 बॅग आहेत. आता त्याला कसं अरेंज करायचं काही माहिती नाही. ठीक आहे होऊन जाईल. पालघरपर्यंत अरेंज करायचं आहे. नंतर पालघरहून त्याला मी आपले गाडीने मस्त घेऊन जाईल त्याच्या घरी. पटापट चालतो आहे. 9 महिन्यानंतर तुम्हाला भेटणार आहे. तिथे 9 महिने भेटण्याची खुशी मला वेगळीच असणार आहे. ते असतं ना की मित्राची बॉन्डिंग एकत्र 9 महिन्यानंतर एकत्र भेटणार आपल्याला. तर आज ती थोडीशी मजा येणार मला त्याला भेटायला. चला दाखवतोय कोण आहे तो मिलू. तुम्ही त्याला ओळखत असतीलच. माहिती आहे भरपूर लोक आपले फॅमिली मेंबर आहेत, भरपूर आपले मित्र लोक आहेत ते तर ओळखत असतीलच. पण दाखवते तुम्हाला कोण आहे ते. ही आली लोकल आता 7:09ची पण टाईम झाला आहे ती 7:26. तुम्हाला दिसत असेल कोपरोमध्ये. चला मिलू पोचला आहे तिकडे अंधेरी स्टेशनला. त्याने मला फोन केला होता. मी म्हटलं 10 मिनिटात पोचतो आता. तर लगेचच पोचावं लागेल तिकडे. आणि त्यासोबत अक्षय भाऊसुद्धा थांबला आहे कदाचित. बघू येतात थांबलं आहे की नाही, भेटतोय की नाही आपल्याला. 2 नंबर तर म्हटलं इथेच असं असायला पाहिजे कुठेतरी. आता कुठे आहे ते तर नाही. त्या बाजूला बघा त्या साईडला असेल कदाचित. दिसले अंधारात दिसणार नाही. आता अंधारात मला दिसत नसेल. इकडे चेहरा दाखवत आला रे भाई. काय तुझं आलं काय बनवलं तू. एकदम धुरंधर फुगलेला तरी आहे. तू काय सुकडलाय तो अख्खा. जेवण नाही भेटलं ना तिकडे. बॅग घेऊन चाललाय भाई. याला वाटलं बॅग उद्या तुला वाटलं बॅग उचल का रे मी.
मस्त चालला बॅग घेऊन आपापले. भेटूया लवकर. थँक्यू प्रसाद दिल्याबद्दल. सिद्धिविनायक यांना कॉन्टॅक्ट करा. दोन आता तू बॅग उचल तुझे आणि चल. फक्त शीट पकड मी येतो. नाही हे आरामात चल बस. चला भेटू लवकर. प्लॅन कर पालघरचा. आलाय ना आता यालाच घेऊन येईल. नाटकी चोचल्या तर एवढं चालू झालं जरा. आला तर काय देईल, आला तर काय देईल. आलं नाही आलं तर ते बसायला लागेल. हे बघ आता हा काय बोलला ऑन कॅमेरा बोलतोय. ऑन कॅमेराच बोलतो. तू काय बोलतो मी नाटकी करेल यायला बरोबर. बसायला लागेल ना. मला हा एअरपोर्ट पासून एकच सांगा, माझा भावाची आहे ना तो सागर भावाचीच फक्त फोर्स करणार. कर ना कोणा म्हणजे पाजणार मी. 9 महिन्यात तिकडे मला व्हिडिओ कॉल करतो. ही प्यायला लागला ती प्यायला लागलाय ना. हो काय कधी 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 एकदा पण नको स्क्रीन रेकॉर्डिंग आहेत ना इकडे. दाखव. दाखवतो तुला नंतर मी. दाखवतो नंतर. चल चला चला घरी आले आपण. लास्ट टाइम पण इथे झालेला. हा लास्ट टाइम पण इथे झालेला. हे आता पण इकडे पण इथे झालाय. आयुष्य तुझे माझ्यासोबत जाणार रे. तू किती काय ड्रायव्हर नाही मिळत ना माझ्याकडे म्हणजे प्रॉपर. ड्रायव्हर म्हणजे सांगतो असं तुला. नमस्कार पनुजी. पण आरती करते मिलूची. एवढ्या महिन्यानंतर आल्या घरात. प्रत्येक वेळी जातं ते पहिल्या घरात हेच असतं. ते म्हटलं त्याला आरती करूयात. हे पण आपलंच घर आहे. ताटात बघू ना किती 500,000 रुपये टाकतो. काय टाकतो मग बघ काय सर्व बॅगेमध्ये. चल चल आता पकवून चल हे करायचं. चला फायनली मिलू आपल्या घरात आलाय 9 महिन्यानंतर. या आला मिलू मामा ना आता. बाबा ना बस 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 तुझ्याकडे. गरमी आलं बापा. हा गरमी कोणा. अरे तो गरम होतं रे. एसी लाव. एसी लावायची. सांग मामाला पैसे दे एसीला. सांग मामा खूप पैसे घेऊन आलाय. बॅग भरून पैसे नाही बॅग भरून त्यामुळे बॅग खाली ठेवली. आधीच तो ठेवली. बोलतो की नक्ष पैसे केले खाली ठेवली बोलतो. आज आम्ही मेहनत केली फॅन्सी ड्रेससाठी. तर नक्ष तुझा किती नंबर आला नाही सांगितलंय. मग मला होता 3rd नंबर आला बोलतो तू. नाही हा पोचला आता थोडं. काय रे लब्बाड. मला मी खुश झाला मेसेज. नक्ष 3rd नंबर आला 3rd नंबर आला. नाही आला मेसेज. अरे मग आई का बोलते नाही आला अजूनपर्यंत. टीचर जेव्हा मेसेज करतील ना तेव्हा आपण समजू की तुझा नंबर आला की नाही आला. ठीक आहे. पण तू बोलला ना बस गुड बॉय. मग तेव्हा तुला ठीक. मस्त जेवायला बघा काय केलं बाबा. 9 महिन्यानंतर. 9 महिन्यानंतर काय इकडे होतं का जेवायला व्यवस्थित. मावला तिचा फ्रेश नव्हतं ना. याचा फ्रेश आहे. याचं फ्रेश आपलं मस्तच. कोलबी फ्राय मस्त. नंतर बोंबील आहे. तो वाटी आहेत आणि काय केलं माहिती नाही. बोंबीलचं कालवण मस्त. मी येतो लगेच मिलू मामाला सोडून. हां ठीक आहे. किती वाजलेत वाजले किती 10:25 काय 10:25. तर चला निघालो पटकन. मिलूला सोडून होतं. तो कुठे उतरला पण बाई. उतरला पण तो लगेच. अरे लॉक घेतला हातामध्ये आणि तो चालू होता. तर निघालो मी मिलूला घेऊन सोडायला. गाडीवर CNG पण नाही आहे पेट्रोल पण नाही. तर पहिला तर बोईसरला पोहोचून पहिला CNG भरून घेतोय. कारण की आता एवढं तर पेट्रोल चालतंय. जर CNG नसेल तर पेट्रोलने जाऊयात. आता वाजलेत 10:30 11:30 12 12:30 म्हणजे 1-1.5 वाजले मला घरी पोचता. चला आता पटकन जाऊयात आपण दांडीला. गाडीत पेट्रोल काहीच नाही. आम्ही बोलता आलो डायरेक्टली बोईसरमध्ये आणि मध्येच आल्यानंतर कळलं गाडीत पेट्रोल नाही. तर बऱ्याच इकडे पेट्रोल टाकून घेतोय. CNGला भरपूर मोठी आहे नाही. तर आता CNG थांबण्यात काही अर्थ नाही. म्हटलं पेट्रोल टाकून लगेच निघूयात. पेट्रोल टाकले 500 आणि पैशावर मिळत देतोय. हे भाई खर्च मार खर्च. डॉलर 6 मिलू गेला. पब्लिक बघा फुल ऑन. मिलूची मित्र आले सर्व गेला मिलूसाठी. फायनली मी रूम मध्ये. वाह शाबाश. केक वगैरे गेट करून घे. आल्यात 9 महिन्यानंतर घरात तुझ्या. आता तू ही रूम बघ व्यवस्थित. फायनली केक केलं.
जस्ट आता मेलूला दांडेला सुरू झालं आहे. करेक्ट टाईम झालं 12:35 आणि आजचं ब्लॉग मी तेच संपवतो आहे कारण की वरती गेल्यावर नक्षाने पण झोपलं असेल तर वरती मी जास्त काय बोलू शकत नाही. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग मी तेच संपवतो आहे. हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूयात अशा नवीन असं ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.